माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या कम्प्युटरला, आपल्या सगळ्या डिव्हाइसेसना जिवंत ठेवते. आणि ती शक्ती म्हणजे सॉफ्टवेअर. बघा, काय मस्त वाक्य आहे. जर हार्डवेअर हे कॉम्प्युटर प्रणालीचं हृदय असेल तर सॉफ्टवेअर त्याचा आत्मा आहे. ही एक खूप सुंदर उपमा आहे. पण याचा नेमका अर्थ काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर मग फरक अगदी सोपा आहे. हार्डवेअर म्हणजे काय? तर कम्प्युटरचे ते सगळे भाग ज्यांना आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो, म्हणजे जणू काही आपलं शरीर. आणि याउलट सॉफ्टवेअर म्हणजे त्या सूचना, तो प्रोग्राम ज्याला आपण स्पर्श नाही करू शकत, तो आहे मशीनचा आत्मा. बरं, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट. जगात जेवढे काही सॉफ्टवेअर्स आहेत ना, ते सगळेच्या सगळे फक्त 2 मोठ्या गटामध्ये विभागले जातात. हो, फक्त 2. चला तर मग बघूया सॉफ्टवेअरची ही 2 जगं कोणती आहेत: सिस्टम आणि ॲप्लिकेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर कम्प्युटरच्या हार्डवेअरला, म्हणजे त्याच्या भौतिक भागांना काय करायचं, कसं करायचं आणि केव्हा करायचं हे सांगणाऱ्या सूचनांचा एक संघटित संच. म्हणजे एक प्रकारची डिटेल्ड टू डू लिस्टच आहे ही. हे बघा, हे चित्र म्हणजे जणू सॉफ्टवेअरचा एक फॅमिली ट्री आहे. आणि या झाडाच्या 2च मुख्य फांद्या आहेत. जगातला प्रत्येक सॉफ्टवेअर प्रोग्राम एकतर सिस्टम सॉफ्टवेअर असतो किंवा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. याच 2 फांद्यांपासून सगळी सुरुवात होते. चला आता या दोन्ही प्रकारांना नीट समजून घेऊया. तर पहिला प्रकार आहे सिस्टम सॉफ्टवेअर. हे काय करतं? हे थेट कम्प्युटरलाच मॅनेज करतं, म्हणजे हा एक पाया आहे. दुसरा प्रकार आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे आपल्यासाठी, म्हणजे वापरकर्त्यासाठी काहीतरी विशिष्ट काम करतं. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपलं घर म्हणजे कम्प्युटर. तर घरातली वीज, पाणी पुरवठा ही झाली सिस्टम सॉफ्टवेअर, ज्याशिवाय घर चालणारच नाही. आणि घरातले दिवे, पंखे, टीव्ही म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, जे आपण आपल्या गरजेनुसार वापरतो. आता आपण सिस्टम सॉफ्टवेअरबद्दल बोलतोय तर मग त्याच्या राजाला भेटायलाच हवं. एक असा सूत्रधार जो पडद्यामागे राहून सगळा कारभार सांभाळतो. आणि तो आहे ऑपरेटिंग सिस्टम. आपण त्याला शॉर्टमध्ये OS म्हणतो. ही ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे नक्की काय? बघा, ही एक प्रकारची मध्यस्थी आहे आपल्यामध्ये, म्हणजे वापरकर्त्यामध्ये आणि कम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये. हा तो मास्टर कंट्रोलर आहे जो सगळं काही सांभाळतो. आपल्या शरीरात जशी मज्जासंस्था असते ना, अगदी तसंच काम OS कम्प्युटरसाठी करतं. आणि OSचं काम काही साधंसुधं नाहीये. ते एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळतं. म्हणजे प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, फाईल्स सांभाळणं, प्रिंटर किंवा कीबोर्डसारख्या डिव्हाइसेसना कंट्रोल करणं, आपल्या कॉम्प्युटरला सुरक्षित ठेवणं आणि हो, आपल्याला एक सोपा इंटरफेस देणं, जेणेकरून आपण कॉम्प्युटर वापरू शकू. एका कुशल मॅनेजरसारखं ते सगळ्या गोष्टींमध्ये ताळमेळ घालतं. आणि हा जो इंटरफेस आहे त्यालाच आपण ग्राफिकल युजर इंटरफेस किंवा GUI म्हणतो. म्हणजे स्क्रीनवर दिसणारे ते आयकॉन्स, फोल्डर्स, बटन्स ज्यावर आपण क्लिक करतो ते सगळं. हाच OSचा चेहरा आहे, ज्यामुळे कम्प्युटर वापरणं इतकं सोपं झालंय. आणि काही प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टीम्सची नावं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, नाही का? मायक्रोसॉफ्ट विंडोज, ॲपलचं macOS, लिनक्स, युनिक्स ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कम्प्युटरचा कारभार सांभाळतो. चला, आत्तापर्यंत आपण पायाबद्दल बोललो. आता येऊया त्या गोष्टींवर ज्या आपण खरं तर रोज वापरतो, म्हणजे आपलं डिजिटल टूलकिट, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर अशी सॉफ्टवेअर्स जी काहीतरी खास कामासाठी बनवलेली असतात. मग ते ऑफिसचं काम असो, अकाउंटिंग असो, फोटो किंवा व्हिडिओ एडिटिंग असो, किंवा मग गेम्स खेळणं असो, ही सगळी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. याची काही उदाहरणं बघूया. MS ऑफिस, ज्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स बनवतो. फोटोशॉप किंवा ड्रीमव्हीवर सारखे ग्राफिक्स टूल्स. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, जे आपल्या कम्प्युटरला सुरक्षित ठेवतं. किंवा अगदी साधा विंडोज मीडिया प्लेअर, ज्यावर आपण गाणी ऐकतो. ही सगळी ॲप्लिकेशन्स आहेत जी ऑपरेटिंग सिस्टमच्या मदतीने चालतात. बरं, पण एक प्रश्न येतो की हे सगळं सॉफ्टवेअर, ह्या सगळ्या सूचना बनतात कशा? या सूचना कोण लिहितं आणि कशा लिहिल्या जातात? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे सगळं काम होतं प्रोग्रॅमिंग भाषांच्या मदतीने. याचे साधारणपणे 3 स्तर असतात. सगळ्यात वरची म्हणजे हाय लेव्हल लँग्वेज, जसं की C++ किंवा जावा. ही भाषा माणसांना समजायला सोपी असते. मग येते असेंब्ली लँग्वेज, जी थोडी मशीनच्या जवळची असते. आणि सगळ्यात शेवटी येते मशीन लँग्वेज, जी फक्त 1 आणि 0 या अंकांची भाषा आहे. हीच भाषा कॉम्प्युटरला थेट समजते. म्हणजे प्रोग्रॅमर हाय लेव्हलमध्ये लिहितो आणि त्याचा भाषांतर होत होत ते मशीन लँग्वेजपर्यंत पोहोचतं.
ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण बरेच वेगवेगळे तुकडे बघितले. हार्डवेअर, सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. चला, आता हे सगळं एकत्र कसं काम करतं याचं एक संपूर्ण चित्र बघूया. हे बघा, हे अगदी सोपं आहे. हार्डवेअर म्हणजे आपलं शरीर, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे आपला मेंदू जो शरीरावर नियंत्रण ठेवतो, आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर ती साधनं जी आपलं शरीर एखादं काम करण्यासाठी वापरतं. म्हणजे ॲप्लिकेशन्स थेट हार्डवेअरशी बोलत नाहीत, ती ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे मेंदूच्या माध्यमातूनच सगळं काम करून घेतात. तर आपल्या लक्षात आलं असेल की सॉफ्टवेअर म्हणजे फक्त काही कोडच्या लाईन्स नाहीत, तर हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्लिकेशन्स मिळून तयार झालेली एक शक्तिशाली रचना आहे. याच रचनेवर आपलं आजचं संपूर्ण डिजिटल जग उभं आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जगाला चालवणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टमपासून ते आपल्या फोनमधल्या छोट्याशा ॲपपर्यंत कोणत्या एका सॉफ्टवेअरने आपल्या जगावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकला असेल असं आपल्याला वाटतं?